नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश मानकर आपलं स्वागत करतो. यापूर्वी आपण 6वी गणित मधील दुसरा पाठ कोन यामधील 2 व्हिडिओ अभ्यासले आहेत. आत्ताचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि प्रकरणाचा शेवटचा भाग या व्हिडिओमध्ये आपण संपवणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला कंपास पेटीतील साधनांची थोडक्यात ओळख करून घ्यायची आहे. त्याचबरोबर कोन दुभाजक म्हणजे काय, तो कसा काढायचा आणि दिलेल्या कोना एवढा कोन कसा काढायचा याविषयी सविस्तर माहिती मिळवायची आहे. तर कंपास पेटीतील साधनं ही तुमच्याजवळ सर्व परिचित आहेत. हा जो आहे तो कंपास आपण याला म्हणतो. ही मोजपट्टी आहे, 15 सेंटीमीटरची असते कंपासमध्ये असेल तर, किंवा 30 सेंटीमीटरची म्हणजे 1 फुटाची सुद्धा तुमच्याजवळ असते. हा जो आहे तो कोन मापक आहे. त्याचबरोबर हे 2 आहेत ते काटकोनी गुणे आहेत. यांचा एक कोन जो असतो तो 90 अंशाचा असतो, त्याच्यामुळे यांना काटकोनी गुणे असं म्हणतात. उरलेले जर आपण कोन मोजले तर एकामध्ये याचा हा एक बाजूला आणि एक बाजूला बसणाऱ्या गुण्याचा एक कोन 30 अंशाचा व दुसरा कोन 60 अंशाचा असतो. ज्याच्या दोन्ही बाजू समान दिसतात त्यामध्ये दोन्ही कोन 45 अंश असतात. त्याचबरोबर कंपास पेटीमध्ये हे एक साधन आपल्याला पाहायला मिळतं, त्याचं नाव आहे कर्कटक. 2 बिंदूमधलं अंतर मोजण्यासाठी किंवा तुलना करण्यासाठी 2 अंतरांची या कर्कटचा उपयोग होतो. तर हे सर्व साधनं जे आहेत याच्याशी तुम्ही परिचित आहातच. आपणास आता कोन दुभाजक म्हणजे काय याविषयी माहिती घ्यायची आहे. तर आता कोन दुभाजक जो आहे तो नक्की कसा ओळखायचा किंवा कसा काढायचा याविषयी आपण माहिती बघणारच आहोत. तर इथे एक तुम्हाला कृती करून पाहायला सांगितलेली आहे. या कृतीमध्ये तुम्हाला ट्रेस पेपरचा उपयोग करायला सांगितला आहे. ट्रेस पेपरवर तुम्ही एखादा कोन काढायचे आहे आणि त्या ट्रेस पेपरला अशा पद्धतीनं घडी घालायची आहे की ही खालची भुजा आणि ही वरची भुजा ह्या दोन्ही भुजा एकमेकावर तंतोतंत आल्या पाहिजेत. आल्यानंतर जी मध्ये घडी येईल त्या घडीवर तुम्ही 1, 2, 3 बिंदू किंवा 2 बिंदू घ्यायचे. त्या बिंदूतून जाणारा एक किरण जर काढला तर तो मिळणारा किरण म्हणजे या कोनाचा कोन दुभाजक असेल. या कोन दुभाजकामुळे काय होतं तर तयार झालेले हे जे दोन्ही कोन आहेत, हे दोन्ही कोन जे आहेत ते समान मापाचे असतात. म्हणजे जर का तुमचा हा कोन जर 80 अंशाचा असेल तर तयार होणारा प्रत्येक कोन हा 40 अंशाचा असतो. किंवा जर हा तुमचा कोन 60 अंशाचा असेल तर तयार होणारा प्रत्येक कोन 30 अंशाचा असतो. तर अशा पद्धतीनं एकाच कोनाचे 2 समान कोनात विभाजन करणाऱ्या किरणाला आपण कोन दुभाजक म्हणतो, अशी याची सोपी व्याख्या होईल तुमच्या इत्तेसाठी. आता आपल्याला हा कोन दुभाजक काढायचा आहे कसा याविषयीच्या सविस्तर पायऱ्या आता आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत किंवा त्याची कृती कशी आहे ते बघणार आहे. यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे तर तुम्हाला यासाठी पट्टी लागेल, त्याचबरोबर कंपास लागेल आणि सिस पेन्सिल लागेल. आता आपण सुरुवातीला फक्त कोन दुभाजक कसा काढणार त्याची रचना काढणार आहे आणि ती समजल्यानंतर आपल्याला मोजून कोन काढायचा आणि मग त्याचा दुभाजक कसा काढायचा हे आपण बघणार आहे. सुरुवातीला आपण काय करूया, फक्त कोन दुभाजक. आता कोन दुभाजक कसा काढणार आहोत तर यासाठी आपल्याला काय करायचे आहे बघा. पहिल्यांदा एक कोन काढायचे आहे. आता कोनांचे प्रकार कोणकोणते आहेत, कोन म्हणजे काय हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. प्रथम आपण आता कोन दुभाजक काढण्यासाठी पहिल्यांदा एक कोन काढायचे. तो कोन काढण्यासाठी मी पहिल्यांदा काय करतो, आपल्याला माहीत आहे कोनाला 2 भुजा किंवा 2 किरणांच्यामुळे कोन बनतो. मी पहिल्यांदा एक भुजा काढतो त्या कोनाची. ही पहिली भुजा काढलेली आहे मी आणि हा शिरोबिंदू होईल कोनाचा. या शिरोबिंदूतून जाणारा मी दुसरा किरण काढतोय. हा दुसरा किरण काढलेला आहे आपण. या कोनाला आपण नावं देऊया ए, बी आणि सी. आपल्याजवळ हा कोन आहे ABC. आता याचा दुभाजक नक्की कसा काढायचा तर फार सोपी रचना आहे, व्यवस्थित निरीक्षण करा, तुमच्या लगेच लक्षात येईल. आपला हा कंपास आहे, याला एक लोखंडी टोक आहे, एक सिस पेन्सिलचं टोक आहे. तर आपल्याला हे लोखंडी टोक जे आहे ते या शिरोबिंदूवर ठेवायचे आहे आणि या 2 टोकामध्ये एक सोयीस्कर अंतर घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्याला या 2 भुजांवर कंस करता येईल.
हे अंतर घेताना आपण सोयीस्कर घ्यायचं आहे की जेणेकरून फार या आरंभबिंदूच्या जवळसुद्धा येऊ नये किंवा फार लांबसुद्धा जाऊ नये, अशा पद्धतीने घ्यायचे आहे. जवळ घेतलं तर तुम्हाला कंपास फिरवताना किंवा कंस करताना अडचणी येतात, आणि जर फार जास्त अंतर घेतलं तर दुभाजकाचे जे छेदनबिंदू ते पुढे जाऊ शकतात. त्यामुळे साधारणपणे अर्ध्याच्या जवळ येईल अशा पद्धतीने तुम्ही ह्याचं अंतर घ्यायचे. तर बघा मी साधारणपणे एवढं अंतर घेतलेलं आहे. थोडं अजून कमी करतो आणि काय करतो बघा, दोन्ही भुजांना छेदेल असा मी एक कंस करतो. या पद्धतीने काय केलं आपण, कंस केला. आता कंस केल्यानंतर काय झालंय बघा, या भुजेवर आणि या भुजेवर, दोन भुजावर आपल्याला दोन छेदनबिंदू मिळाले. कोणकोणते छेदनबिंदू मिळाले बघा, इथं एक छेदनबिंदू मला मिळाला आहे, त्याला मी आपल्या सोयीसाठी नाव देतो P, आणि इथं एक छेदनबिंदू मिळाला आहे, त्याला मी नाव देतो Q. आता आपण काय करणार आहे बघा, आता आपल्याला या P वर आणि Q वर लोखंडी टोक अशा पद्धतीने ठेवायचे आहे की त्यापासून काढलेले कंस कोणाच्या अंतर्भागात, म्हणजे या इथं कुठंतरी आपल्याला त्या दोघांचा छेदनबिंदू मिळेल. मग ती रचना कशी करणार आहे बघा आपण. आता हे करत असताना एकदा मी Q वर आणि एकदा P वर हे लोखंडी टोक ठेवणार आहे, आणि सीस पेन्सिलने या इकडं समोरच्या भागात काय करणार आहे, दोन कंस काढणार आहे जे एकमेकांना छेदतील असे. यासाठी सुद्धा सोयीस्कर अंतर घ्यायचे आहे, म्हणजे फार कमी घेतलं तर असं जवळचं तुम्हाला छेदनबिंदू व्यवस्थित मिळणार नाही, किंवा जर तुम्ही फार जास्त अंतर घेतलं तर हे वहीच्या बाहेर किंवा कोणापासून दूर कंस जातील. म्हणून आपल्याला साधारणपणे असं अंतर घ्यायचे आहे की ते साधारणपणे आपल्याला या भागामध्ये आपल्याला त्यांचा छेदनबिंदू मिळावा. मग मी साधारणपणे काय करतो बघा, असं अंतर घेतलेलं आहे, इथं अंतर घेतलेलं आहे एवढं. आता मी पहिल्यांदा Q वर लोखंडी टोक ठेवलं, Q वरून एक कंस काढतोय बघा, हा कंस काढला मी Q वरून. आता हे अंतर जे आहे हे दुसरा कंस होईपर्यंत अंतर बदललं नाही पाहिजे, अंतर तेच फिक्स ठेवायचं. पुन्हा मी काय करतो, P वर लोखंडी टोक ठेवलं आणि काय केलं, हा त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. लक्षात आलं का तुमच्या कसा काढला, हा दुसरा कंस काढला. आता यानंतर आपल्याला ह्या दोन कंसांनी जो तयार झालेला छेदनबिंदू आहे तो पाहायचा. इथं आपल्याला बघा हा छेदनबिंदू मिळाला. आता या छेदनबिंदूतून जाणारा आणि आरंभबिंदूतून जाणारा जर आपण किरण काढला तर आपल्याला मिळणारा जो किरण आहे तो म्हणजे तुमचा कोन दुभाजक आहे. या पद्धतीनं याला जर मी नाव दिलं, समजा S नाव दिलं, तर BS हा ABC या कोनाचा काय झाला, कोन दुभाजक झाला. आणि हे तयार झालेले जे दोन्ही कोन आहेत त्यांची मापं कशी असणार आहेत, समान असणार आहेत. तर अशा पद्धतीनं कोन दुभाजक काढला जातो. आता आपण काय करूया, वेगवेगळ्या प्रकारचे कोन काढूया मोजून आणि त्यांचा कोन दुभाजक शोधूया. तर पहिल्यांदा आपण काय करूया, एक 70 अंशाचा कोन काढूया आणि त्याचा दुभाजक काढूया. आता 70 अंशाचा कोन आपल्याला मोजून काढायचा आहे. कसा काढूया बघा, पहिल्यांदा मी इथं एक किरण काढतो. आता मी किरणाचं तोंड आहे ते डाव्या बाजूला करतो इथं, आणि शिरोबिंदू उजव्या बाजूला घेतो. आता आपल्याला दुसरी भुजा अशा पद्धतीने काढायची आहे की त्या दोन भुजामधलं जर अंशात्मक माप आहे ते किती भरलं पाहिजे, 70 अंश भरलं पाहिजे. त्यासाठी आपण कोन मापकाचा वापर करणार आहोत. बघा मी आता तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे ही 90 ची रेषा आणि ही 0 ची रेषा, या दोघांचा छेदनबिंदू जो असतो हा छेदनबिंदू आपण कुठे ठेवतो, शिरोबिंदूवर ठेवतो, आणि ही जी आडवी 0 ची रेषा आहे ती आपण किरणावर जुळवतो. या पद्धतीने बघा मी कोन मापक व्यवस्थित मांडतो. बघा हा माझा छेदनबिंदू आहे, मी ह्या शिरोबिंदूवर ठेवणार आहे. या पद्धतीने हा शिरोबिंदूवर ठेवला आणि ही 0 ची रेषा आहे ती बरोबर या 0 ची रेषा या किरणावर आली. आता जिकडच्या बाजूला किरण आहे तिकडच्या शून्याकडून आपल्याला मोजायचं. म्हणजे जर तुमचा शिरोबिंदू उजवीकडे असेल तर तुम्ही डावीकडून मोजणार आहात, डावीकडे शिरोबिंदू असेल तर उजवीकडून मोजणार आहे. आता हा उजव्या बाजूला आपला
शिरोबिंदू आहे म्हणून मी डाव्या बाजूने मोजणार आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि हा 70 बघा इथं आहे. मी 70 वर काय करतो, एक बिंदू घेतो आणि या बिंदूतून जाणारा किरण आपल्याला काढायचा आहे बघा. आता मी 70 अंशाचा कोन काढतोय बघा. तर हा जो झाला तो कोन तयार झाला. याला आपण आपल्या सोयीसाठी नाव देऊया. इथं एक नाव दिलं मी P, Q आणि R. आता याचा कोन दुभाजक काढायचे, या कोनाला दुभाजक काढायचे. सेम क्रिया हीच करायची. मग सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा लोखंडी टोक शिरोबिंदूवर ठेवायचे, दोन्ही भुजांना छेदणारा कंस काढायचे. बघा मी कंस काढतो. काढला. हा कंस काढल्यानंतर आपल्याला दोन छेदनबिंदू मिळतील दोन भुजावर. समजा मी इथं एक छेदनबिंदू आहे, त्याला कोणतंही नाव द्या. आपण समजा ए नाव देऊया. इथल्या छेदनबिंदूला समजा बी नाव देऊया. आता ए आणि बी दोन छेदनबिंदू मिळाले. पुन्हा त्याच्यावर लोखंडी टोक ठेवायचं आणि या दोन भुजांच्या अंतर्भागात किंवा कोणाच्या अंतर्भागात नवीन छेदनबिंदू मिळाले. अशा पद्धतीने पुन्हा दोन कंस काढायचे. पहिल्यांदा मी काय करतो बघा, साधारण या इथं आपल्याला छेदनबिंदू मिळावा अशाच पद्धतीने सोयीस्कर अंतर असावं. माझं हे अंतर असतानाच योग्य आहे, त्यामुळे मी काय बदलत नाही. हा पहिला कंस केला मी बघा. हे लोखंड टोक मी इथं ठेवलंय, हा कंस केला. आता मी लोखंड टोक ठेवणार आहे बी वर. काळजी काय घ्यायची आहे की हे अंतर जे आहे दोन टोकामधलं ते दोन्ही कंस काढेपर्यंत स्थिर राहिलं पाहिजे. नाहीतर तुमच्या कंपासचा जर स्क्रू ढिला वगैरे असेल, अंतर कमी जास्त झालं तर ही आकृती व्यवस्थित येणार नाही. होणारे दोन कोन आहेत ते एकरूप येणार नाहीत किंवा समान येणार नाहीत. त्यामुळं दोन्ही कंस काढताना अंतर न बदलल याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. हा मी दुसरा कंस काढतो बघा. या पद्धतीनं बघा, बी वर माझं लोखंडी टोक आहे आणि दुसरा कंस मी या पद्धतीनं काढलेला आहे. आता पुन्हा आपल्याला नवीन छेदनबिंदू मिळाला बघा. कुठला, इथे एक छेदनबिंदू मिळाला आहे. त्याला कुठलंही नाव द्या. समजा मी एम नाव दिलं. आता क्यू हा शिरोबिंदू आहे आणि एम हा छेदनबिंदू आहे. या दोन्हीतून जाणारा जर मी किरण काढला तर मिळणारा किरण म्हणजे हा PQR कोनाचा काय असणार आहे, दुभाजक असणार आहे. बघा या पद्धतीने QM हा PQR कोनाचा काय, दुभाजक. दुभाजक काय करतो तर मूळ कोनाचे दोन समान भाग करतो. खरोखरच करतोय का आपण कोनमापकानं मोजून बघूया. आता हा 70चा कोन आहे म्हटल्यावर हा 35 आणि हा 35 अंशाचा कोन झाला पाहिजे. हा जर 35 असेल तर उरलेला आपोआप किती असणार आहे, 35 असेल. पुन्हा आपण हा बिंदू आहे तो शिरोबिंदूवर ठेवूया. शून्याला ही भुजा जुळवूया आणि हा 35 अंश भरतोय का पाहूया. बघा बारकाईने इथं बघा, इथं हा 0 आहे, 10, 20, 30 आणि इकडं 40 आहे. 30 आणि 40च्या बरोबर मधोमध 35 आहे. 35 मधूनच हा किरण गेलेला आहे. इकडं 35 आहे आणि पलीकडे सुद्धा बघा, हा 70 ते 60च्या मध्ये 10, 60 ते 50च्या मध्ये 10, 50 ते 40च्या मध्ये 10 आणि हे अलीकडं 5 घर आहेत. म्हणजे 10, 20, 30 आणि 35 असे 35-35चे दोन कोन झाले. तर अशा पद्धतीनं कोन दुभाजकाची आपणास रचना करता येते. अजून एक आपण एकदा पाहूया व्यवस्थित, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. आता आपण जो कोन घेऊया तो विशाल कोन घेऊया. विशाल कोन समजा मी घेतो 130 अंशाचा कोन घेतो. किती अंशाचा, 130. आता त्यासाठी पुन्हा एकदा आपण मोजून कोन काढणार आहे. पहिल्यांदा मी तळाची भुजा काढतो बघा. भुजा काढलेली आहे. इथं शिरोबिंदू घेतलेला आहे मी आणि आता इथं किती अंशाचा कोन काढायचा आहे, 130 अंशाचा कोन आपल्याला काढायचा आहे. मग आता मी पुन्हा मगाच्याप्रमाणे हा बिंदू शिरोबिंदूवर ठेवतो इथं आणि शून्याची रेषा आहे ती या किरणावर आहे. आता मी डावीकडं शिरोबिंदू आहे माझा, त्यामुळे उजवीकडच्या शून्याकडून मी मोजत जाणार आहे. किती मोजायचे, 130. तुम्ही पटदिशी पाहताल आणि इथं 130 आकडा दिसता. इथं 130 जर चुकून तुम्ही घेतला तर तुमचा कोन चुकला असेल. का चुकला असेल, कारण 30 म्हणजे इथं शून्यापासून होतं 0, 10, 20, 30, 40, 50चा असणार आहे. 130चा म्हणजे तुम्हाला मोजून किती काढायचे आहे, 130.
म्हणजे 0 पासून 130 पर्यंत तुम्हाला मोजत जावं लागेल. म्हणजे कसं येईल बघा, 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120 आणि हा 130, इकडचा 130 आपल्याला घ्यायचा आहे मोजून व्यवस्थित. आणि मग हा जो कोण आहे तो 130 वर मी बिंदू घेतलेला आहे. आता तो बिंदूतून जाणारा मी किरण काढतो आणि मग आपल्याला विशाल कोण मिळाला आहे. त्याचं माप आहे 130. याला नाव देऊया कुठलं तरी. समजा मी याला नाव देतो एक्स, वाय आणि झेड. आता तुमच्या लक्षात आले असेल पद्धत कोण दुभाजकाची. आता मी जरा वेगाने काढतो. बघा, पहिल्यांदा वाय या शिरोबिंदूवर लोखंडी टोक ठेवलेला आहे मी आणि दोन्ही भुजांना छेदेल असा एक कंस काढतोय मी. या पद्धतीनं कंस काढलेला आहे. आता पुन्हा आपल्याला 2 छेदनबिंदू मिळाले. इथं एक छेदनबिंदू मिळाला, समजा याचं नाव आहे टी. इथं एक छेदनबिंदू मिळाला, याचं नाव समजा घेतलं मी यू. आता टीवर आणि यूवर लोखंडी टोक ठेवायचे आणि पुन्हा 2 कंस काढायचे, जेणेकरून इथं समोर कुठंतरी छेदतील. मग तेवढं अंतर आपण घेऊया. बघा, मी टीवर लोखंडी टोक ठेवलेलं आहे. हे अंतर फारच जवळ होतं, मी अंतर थोडं मोठं करतो. बघा, या पद्धतीनं मी एक कंस असा केलेला आहे. दिसला का हा कंस? हा कंस या पद्धतीनं केला आणि परत यूवर मी लोखंडी टोक ठेवतोय आणि हा जो कंस आहे तो या पद्धतीनं कंस केला आहे. येते का लक्षात तुमच्या? बघा, हल्ला थोडासा. तर या पद्धतीनं हा कंस झाला आहे. हे तुम्हाला दिसण्यासाठी मी डबल गिरवलं की थोडंसं हलवू शकतो कर्कट. तर या पद्धतीनं आहे. आणि मग काय करणार आहे तुम्ही, हा जो छेदनबिंदू आहे तुमचा, हा छेदनबिंदू तुम्ही व्यवस्थित पॉईंट आउट करा आणि मग वायमधून जाणारा आणि या बिंदूतून जाणारा किरण काढा. तो किरण काय असणार आहे तुमचा, या कोणाचा दुभाजक असणार आहे. बघा, या पद्धतीनं. आता आपल्याला काय खात्री करायची की हा 65 आणि आता 130च्या निम्म किती, 65. एक 65 अंशाचे 2 कोण झालेत का आपण खात्री करूया. बघा, या ठिकाणी इथं शून्याची रेषा आहे, इथं शिरोबिंदू आहे. 0 10 20 30 40 50 60. 60 आणि 70च्या बरोबर मध्ये 165ची बघा खूण आहे. दिसते का तुम्हाला? ही 60 आणि 70च्या मध्ये 65. आणि हा कोण किती आहे, 130. 130च्या निम्म हा 65. म्हणजे अशा पद्धतीनं 2 एकरूप कोण आपले तयार झाले. तर अशा पद्धतीनं आपल्याला कोणाचा दुभाजक काढता येतो. आता पुढचा प्रकार आहे दिलेल्या कोणा एवढा कोण काढणे. त्याची पण रचना सोपी आहे, मी सांगतो बघा थोडक्यात आहे. आता आपण काय करूया, 2 कोण काढूया. पहिला कोण काढूया कोण ए बी सी आणि दुसरा कोण काढूया कोण पी क्यू आर. मी एक लघु कोण काढतो आणि एक विशाल कोण काढतो आणि त्याच कोणा एवढे कोण मापकाचा वापर न करता आपण काय करायचे, काढायचे. तर आता बघा, पहिल्यांदा काय करायचे आपल्याला, एक कोण काढायचे कोणत्याही मापाचा. बघा, हा कोण तुम्हाला दिसतोय का? याचं नाव आहे ए बी आणि सी. आता या कोणा एवढा कोण मला काढायचा आहे कर्कटच्या कंपासच्या सहाय्याने. कसा काढणार आहे मी, यासाठी बघा रचना फार सोपी आहे. पहिल्यांदा एक किरण काढायचा आपण बी सी सारखा. आता किरण कोणा एवढा कोण, याचा अर्थ या कोणाच्या मापा एवढं नवीन कोणाचं माप आलं पाहिजे. कारण हे किरण आहेत याचा अर्थ किरणाची लांबी अमर्याद असते. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. त्याच्यामुळे किरणाचा बाण एखादा पुढे मागे आला तरी किरणाला लांबी नसते. साधारणपणे फक्त कोणा एवढा कोण म्हणजे ह्या कोणाचं माप आणि ह्या कोणाचं माप समान असावं. तर मी काय करतो, इथं एक किरण काढला दुसरा. तर आता आपल्याला काय करायचे आहे, ह्या 2 भुजांमध्ये जितक्या अंशाचा कोण आहे तेवढाच इथं झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला दुसरा किरण काढायचे आहे. परंतु आपल्याला काय करायचे आहे, हा कोण किती आहे तो इथला मोजून काढायचा नाही. म्हणजे कोण मापकाचा वापर करायचा नाही. आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, कंपासचा. मग कंपासचा कसा करायचा, तर काय करायचं बघा, सगळ्यात पहिल्यांदा मगाच्या सारखीच रचना करायची. पहिल्यांदा शिरोबिंदूवर आपण काय करणार आहे, लोखंडी टोक ठेवणार आहे. या 2 भुजांना छेदेल असा एक कंस काढायचा. बघा, मी हा कंस काढला, दिसतोय का तुम्हाला?
हा कंस काढला या पद्धतीनं. हा जो कंस आहे हे माप न बदलता आहे असं कोण घ्यायचं आणि हे माप घ्यायचं आणि ह्या नवीन ठिकाणच्या शिरोबिंदूवर ठेवायचा जो तुम्हाला नवीन कोण काढायचा आहे. तर हा मी शिरोबिंदू दाखवतो बघा. हे जे अंतर आहे मी अंतर बदललेलं नाही. हेच अंतर कुठं घ्यायचं, नवीन किरणावर घ्यायचं आणि तिथं तुम्हाला अशा याच मापाचा हा जो कंस काढला तसा कंस काढायचा आहे बघा. इथं मी एक कंस काढला. आता हा कंस काढला का मी. आता काय करायचं आहे, ह्या दोन भुजांमध्ये किती अंतर आहे ते कंपासनं शोधायचं आणि तेवढं अंतर इथं तुम्ही घ्यायचे. कसं शोधणार, तर यासाठी एक लोखंडी टोक या बिंदूवर ठेवायचे आहे आणि दुसरं टोक तुम्ही काय करायचे आहे, या दुसऱ्या छेदनबिंदूवर ठेवायचे आहे बघा. हे दिसते का तुम्हाला, मी दोन्ही याच्यामधलं अंतर घेतलेलं. हा एक छेदनबिंदू आहे बघा आपल्याजवळ आणि हा बिंदू आहे. ह्या दोन बिंदूमध्ये जितकं अंतर असेल तेवढं अंतर आपल्याला या बिंदूत आणि नवीन बिंदूत घ्यायचे आहे. तर मी बरोबर हे अंतर तेवढं घेतो बघा. बघा हे अंतर दिसते का तुम्हाला. हेच अंतर मी इथं घेणार आहे आणि आता इथं कंस करतो दुसरा. केला का, काय केलं असतं का, इथं जेवढं अंतर आहे या दोन बिंदूमध्ये तेवढं इथं अंतर घेतलेलं आहे. आता आपल्याला हा जो छेदनबिंदू मिळालेला आहे या छेदनबिंदूतून आणि या शिरोबिंदूतून जाणारा दुसरा किरण काढायचे, म्हणजे तयार होणारा कोन या मूळ कोना एवढा असणार आहे. बघा हा बिंदू आणि हा बिंदू या दोन्हीतून जाणारा किरण काढतोय आपण. लक्षात. या पद्धतीनं जर ह्या दोन कोणांची मापं तुम्ही मोजली तर ती एकरूप असणार आहेत. आता आपण अजून एक विशाल कोन काढूया आणि याच्यासारखा आपल्याला काढता येतो का बघूया. आता मी इथे दुसरा कोन काढतो, विशाल कोन काढतो. याचं नाव आपण काहीतरी घेऊया, पी क्यू आणि आर. आता हा नवीन जो कोन काढला मी, समजा एक्स वाय आणि झेड, तर ए बी सीचं माप आणि एक्स वाय झेडचं माप कसं असणार आहे, समान. सेम या पद्धतीने आपलं पी क्यू आरचं माप आणि नवीन कोन काढणार आहे आपण एलिमेंट, त्याचं माप कसं असेल, समान असेल. त्यासाठी मागाच्या सारखीच क्रिया करणार आहे आपण. पहिल्यांदा काय करणार आहे आपण, एक क्यू आर सारखा दिसणारा किरण काढूया आपण. इथे किरण काढला मी, याचा शिरोबिंदू इथं घेतला मी. आता मग सांगितल्याप्रमाणे काय करायचं आहे, इथं शिरोबिंदूवर तुम्ही लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि दोन्ही भुजांना छेदणारा एक कंस काढायचा आहे या पद्धतीनं. बघा हा कंस मी काढलेला आहे, दिसतोय का. आणि हा ज्या मापाचा कंस आहे, म्हणजे ह्या दोन बिंदूमध्ये जे अंतर आहे ते अंतर ठेवायचं, ते बदलायचं नाही. तेच अंतर इथं घ्यायचे आहे तुम्ही आणि इथं तसाच कंस काढायचा आहे या पद्धतीनं. आला का कंस. हा कंस काढला. आता परत इथं आपण जसं केलं तसंच या इथं करायचे. काय करायचे आहे, ह्या दोन छेदनबिंदूमध्ये जेवढं अंतर आहे तेवढं अंतर इथं शोधायचं. त्यासाठी मी अगोदर छेदनबिंदू जरा व्यवस्थित डार्क करतो, तुम्हाला दिसतील. म्हणजे हा एक छेदनबिंदू आहे, हा एक छेदनबिंदू आहे आणि आता इथल्या छेदनबिंदूपासून आपलं अंतर हवं आहे. बघा मी ह्या दोन छेदनबिंदूमध्ये किती अंतर आहे तेवढं अंतर इथं घेतोय. हे बघा, हे अंतर आलं लक्षात तुमच्या. हे एवढं अंतर मी घेतलेलं आहे या बिंदूपासून ते या बिंदूपर्यंत. आता तेच अंतर मी इथं ठेवणार आहे लोखंडी टोक आणि त्या अंतराचा कंस इथं करणार आहे. केला. आता इथं आपल्याला बघा पुन्हा नवीन एक छेदनबिंदू मिळाला, दिसतोय का तुम्हाला. हा जो छेदनबिंदू आहे, हा छेदनबिंदू तुम्हाला इथे मिळाला. मग हा शिरोबिंदू आणि हा नवीन छेदनबिंदू याच्यातून जाणारा आपण किरण काढणार आहे आणि मग तो किरण काढला की या कोना एवढ्याच मापाचा हा कोन आपल्याला मिळणार आहे.
बघायचं नाव आपण देऊया L M आणि N. आता जर तुम्ही यांची मापं मोजली तर ती समान असणार आहेत. आपण बघूया खात्री करून. जर तुमच्या साधनांमध्ये काही थोड्याशा चुका असतील, स्क्रू वगैरे ढिले असतील किंवा तुमचा कंस करताना थोडाफार हल्ला तर एखाद्या अंशाचा फरक पडू शकतो. हा जो कोन आहे तो साधारणपणे 60, 61 आणि 62च्या आसपास 62 भरतोय. आणि हा हा मी चुकीचा मोजला. हा बघा इथं 0, 10, 20 तिथं 110, 120 आणि साधारण 120 नंतर ही तिसरी रेषा म्हणजे साधारण 123 भरतोय. आणि हा विशाल कोण आहे हा सुद्धा बघा तसाच आहे. बघा इकडं हा 120 आणि पुढे 123 भरतोय. तर अशा पद्धतीनं दिलेल्या कोणा एवढा कोण आपण काढू शकतो. अशा पद्धतीनं हे प्रकरण इथं शिकवण्याचा भाग जो आहे तो संपलेला आहे. याच्यावर आधारित जो सराव संच आहे, सराव संच क्रमांक 3, त्याच्यामध्ये बघा हे तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून कोन काढा आणि कंपास व पट्टीचा उपयोग करून तो बघा. त्यासाठी तुम्हाला 50 अंशाचा एक कोन दिला आहे, 115चा एक दिला आहे, 80चा एक दिला आहे आणि 90चा एक. तर हे 4 कोन तुम्ही मोजून काढा. मी सांगितल्या पद्धतीनं त्याचे कोन दुभाजक काढा किंवा ते कोन दुभागा. धन्यवाद.